आमच्या पार्टीमध्ये राम राहिला नाही, कोणी आम्हाला विचारत नाही, आम्ही कोणाकडे जाते समजत नाही. काँग्रेसची परिस्थिती अशी आहे, नाना पटोले विजय वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही, विजय वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही, दोघेही मिळून हर्षवर्धन सपकाळले कोणी विचारत नाही. हे आपले काँग्रेसचे अध्यक्ष आणि हे तिघे मिळून राहुल गांधीला विचारत नाही. काँग्रेसची हालत खराब आहे. विजय वडेट्टीवारच्या ब्रह्मपुरीमध्ये 5,000 कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली. नाना पटोलेच्या साकोलेमध्ये काँग्रेस सोडली लोकांनी. गडचिरोलीमध्ये आदिवासी बंधू भगिनींनी काँग्रेस सोडली. पुसदमध्ये, दारव्यामध्ये, यवतमाळमध्ये परवा आमच्या अनंतराव देशमुखच्या आपल्या रिसोर्टमध्ये काँग्रेस सोडली. अनेक कार्यकर्ते काँग्रेस पार्टी सोडत आहेत. काँग्रेस पार्टी किंचित 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 चालली आहे आणि काँग्रेसमध्ये विसंवाद आहे. कोणी कोणाशी बोलत नाही. काँग्रेस पार्टीमध्ये विसंवाद आहे. कार्यकर्त्याला विचारलं, हे जे कार्यकर्ते परवा नागपूरमध्ये बाबूराव झाडे 20 वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्याच्या पुराणी काँग्रेस सोडली. पुढं विलासराव देशमुखचे उजव्यात बाबूराव तिडकेजी, त्याच्या पुराणी काँग्रेस सोडली राजा तिडकेनी. रोज काँग्रेस पार्टी लोक सोडतात. मी एक कार्यकर्त्याला विचारलं, काँग्रेस का सोडताय? मला वाटलं जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तिकीटसाठी. मी सांगितलं, त्यांनी सांगितलं, साहेब आम्हाला काही तिकीट विकीट नको आहे. आमच्या पार्टीमध्ये राम राहिला नाही, कोणी आम्हाला विचारत नाही, आम्ही कोणाकडे जाते समजत नाही. काँग्रेसची परिस्थिती अशी आहे, नाना पटोले विजय वडेट्टीवारचं तोंड पाहत नाही, विजय वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहत नाही, दोघेही मिळून हर्षवर्धन सपकाळले कोणी विचारत नाही. हे आपले काँग्रेसचे अध्यक्ष आणि हे तिघे मिळून राहुल गांधीला विचारत नाही. याची हालत फारच खराब आहे. काँग्रेस डुबतं जहाज आहे. काँग्रेस पार्टी 2029 मध्ये किंचित 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 होणार आहे आणि आता काँग्रेस पार्टी पुढच्या काळामध्ये या देशातून इतकी कमी होणार आहे की या काँग्रेसचं नाव निशान या देशामध्ये राहणार नाही, अशी काँग्रेस पार्टीची हालत आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, काँग्रेसला मत देणं म्हणजे आपला संपूर्ण विकासाच्या योजना थांबवणार आहे. विकासाची गाडी काँग्रेस पार्टी थांबवेल. उद्या चुकीने जर एक बटन तुम्ही काँग्रेसची दबली तर माझं नुकसान होणार नाही, देवेंद्र फडणवीसचं नुकसान होणार नाही, सहिताचं नुकसान होणार नाही, पण काँग्रेस ही पूर्ण विकास थांबवल्याशिवाय राहणार नाही. मोदीजीच्या सरकारच्या, देवेंद्रजीच्या सरकारच्या योजना या ठिकाणी काँग्रेस पार्टी बंद करेल. आणि सहिताईनं एखाद्या वेळी योजना आणली तरी हा काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष, विरोधी पार्टीचा नगराध्यक्ष कोण निवडून आला तर वांग्याचं तेल वड्यावर टाकेल, वड्याचं तेल वांग्यावर टाकेल आणि योजनेचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सहिताईच्या नेतृत्वामध्ये काही लोक निशाताईला पाडण्याकरता उभे आहेत. बंधू भगिनींनो, आम्ही सांगितलं होतं, सुनीताताई नेहरूलेला, मोहन पंजवानी, प्राजक्ता मोहितकर, शुभांगीताई कौडल्य, अविनाशजी फुलंबरकर, निखिल घोडे यांना सांगितलं होतं की तुम्ही निवडणूक लढू नका. एक मत जर यांनी घेतलं तर निशाताईचं नुकसान होईल. यांनी एक मत घेतलं तर भारतीय जनता पार्टीचं कमळ, यांचं उद्दिष्ट यांना उभं करायचं, ज्या उद्दिष्टावर उभे झाले आहे निशाताईचा पराभव करण्याकरता. खरं तर यांना मत देणं म्हणजे निशाताईचा पराभव करणं आहे. मी माननीय रवी चव्हाणजींना पत्र पाठवलं आहे की यांना 6 वर्ष पार्टीत घ्यायचं नाही, हे 6 वर्ष या लोकांना निलंबित करायचं आहे. हा निर्णय मी माननीय रवींद्र चव्हाणजीकडे पाठवलेला आहे. खरं तर सुनीताताई हे जे लोक उभे आपल्या विरुद्ध, यांनी पार्टीशी बंड केलेला आहे. पार्टी आपली आई आहे, पक्ष आपला आई आहे, आपल्या खांद्यावर जो दुपट्टा आहे तो आपला आई आहे. आईशी कोणी विश्वासघात करतो का? आईशी कोणी विश्वासघात करतो का? ज्यांनी विश्वासघात केला त्यांचं 6 वर्षाकरता निलंबन करण्याचा निर्णय माननीय रवींद्र चव्हाणजी घेणार आहे. बंधू भगिनींनो, यांना मत देऊ नका. यांना मत दिलं तर आमच्या निशाताईचा पराभव होईल, 124 योजनाचा पराभव होईल, देवेंद्रजींच्या 48 योजनाचा त्या ठिकाणी बंटादार होईल. आणि म्हणून यांना मत देऊ नका, एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि आपल्या अपक्ष उमेदवार ज्या होत्या रश्मिताई करे यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. मी महाराष्ट्र भाजपातर्फे, आमच्या पक्षातर्फे, आपल्या पक्षातर्फे, या व्यासपीठातर्फे
मान्य निशात लक्ष्मीताई करेजीचं मनापासून आभार मानतो. यांनी विकसित कारंजा करता आपला पाठिंबा दिलाय. विकसित कारंजा करता करेताईंनी आपल्याला पाठिंबा दिलाय. एकदा जोरात टाळ्या वाजवून